तुम्ही सांगा. खूप झाले वर्षानंतर. हा? 3. फार उशीर झाला. हो, आमच्याकडे काय चालूच असतं काही ना काही काही ना काही. 1 तास, सव्वा तास. ट्रॉफिकचं नाहीये घरी, कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत वाटतं. सुरू असतात कंटिन्यू. वेलकम टू कॉफी विथ मोहिनी, फिचरिंग हिंदू धर्मरक्षक, माजी उपमहापौर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणजेच राजू भाऊ, आणि आपल्यासोबत आहेत सिनियर जर्नलिस्ट आणि राजकीय विश्लेषक आबा शिंदे. कशी चालू आहे तयारी? नगरपालिका इलेक्शन्स लागतील. महानगरपालिकेचे इलेक्शन चांगली व्यवस्थित तयारी चालू आहे. चांगला उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहे आणि एकंदर वातावरण आता हळूहळू तापायला सुरुवात झालेली. माजी उपमहापौर होतात. काय वाटतं की जर तुम्हाला पुढे अजून काळ भेटला असता तर काय कामं, म्हणजे संभाजीनगरला तुम्ही काय केलं असतं, कसं बनवलं असतं? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर हे जे शहर आहे, हे शहर खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर उठून दिसलं पाहिजे, यासाठी काम करण्याची इच्छा होती आणि बरेचसे त्याच्यातले काम आम्ही केलेले आहे. ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असू द्या, किंवा ज्या वेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब झाले, तेव्हा जवळपास या शहरासाठी 5 ते 7 हजार कोटीचा निधी त्यांनी विविध विकास कामाला दिला. आणि आपण बघितलं असेल, पहिली परिस्थिती आणि आजची परिस्थिती एकदम बदललेली. पहिलं आपलं शहर म्हणजे खड्ड्याचं शहर म्हणून ओळखलं जायचं, आणि आज जवळपास सगळेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले, आणि त्यामुळं बऱ्यापैकी दिलासा आपल्याला मिळालेला आहे. पाण्याचा आपला फार मोठा गंभीर प्रश्न, गेल्या 40 वर्षापासून त्या पाण्याच्या प्रश्नाला कोणतंच उत्तर मिळालं नव्हतं. परंतु एक योजना या ठिकाणी महायुती सरकारने आणली आणि आता त्या योजना पूर्णत्वाकडे जात आहे, आणि निश्चित या शहराला 24 तास 365 दिवस पाणी पुरवठा करण्याचं जे स्वप्न होतं ते आता काही दिवसातच या ठिकाणी पूर्ण होणार आहे. स्वप्न पूर्णच होतंय, पण अजूनही पाणी 8 दिवसाला येतच आहे. 100% येते. याचे नेमके भागीदार कोणी केलं? गेल्या 40 वर्ष ज्यांनी महापालिकेच्या सत्तेमध्ये बसले आणि त्यांनी फक्त आणि फक्त लोकांना आश्वासन देणं. आता तुम्ही जो पहिला शब्द वापरला, छत्रपती संभाजीनगर, तर हेच नाव करणार म्हणून गेल्या 30-35 वर्षापासून आमच्याच सोबतच्या लोकांनी राजकारण केलं, परंतु ते करू शकले नाही. मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली जी कॅबिनेटची बैठक घेतली, एखादा मुख्यमंत्री पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय ठराव घेतो, तर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला की या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं. आणि नुसता ठराव घेऊन ते थांबले नाही, तर तो ठराव केंद्राकडून मंजूर करून घेतला. आणि आता आपण बघताय की शहराचं नाव तर बदललंय, रेल्वे स्टेशनचं नाव बदललंय, आणि आता एअरपोर्टचं सुद्धा नाव लवकरच या ठिकाणी बदलणार. म्हणजे खऱ्या अर्थानं जे आश्वासन आपण जनतेला देतो, त्या आश्वासनाची पूर्तता करणं हे अतिशय महत्वाचं असतं. स्वप्न आपण खूप बघतो, पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जी धमक असते ना, ती खऱ्या अर्थानं नेत्यामध्ये असली पाहिजे. आता जेव्हा पाणी प्रश्नाचा मुद्दा येतो तर शिवसेना आधीपासूनच सत्तेत होती. संभाजीनगरमध्ये शिवसेना बालेकिल्ला आहे, पण तेव्हाही होतं आणि आता पण आहे. पण अजूनही जसं मी आधी म्हटलं की सॉल्व्ह कधीपर्यंत होईल, पाणी कधी येणार? निश्चित आपण जे बोललात ते खरं आहे. पहिल्या शिवसेनेचं नेतृत्व करणारे जे लोक होते, त्यांच्याकडे विकासाचं विजन नव्हतं. आता नेतृत्व करणारे जे आमचे मुख्य नेते, त्यांनी ज्या पद्धतीने या कामाला गती मिळवून दिलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी अडथळे आले ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यानुसार या जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पहिली ट्रायल पाणी पुरवठा योजनेची होणार, आणि या शहराला मुबलक असं पाणी देण्याचं काम निश्चित होणार आहे. कारण ते काम असं एका दिवसाचं, एका महिन्याचं नव्हतं. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाईपलाईन टाकून त्या जायकवाडीमध्ये डीप जाऊन तिथं एक विहीर तयार करून त्याच्यातून पाणी इकडं आपल्याला आणायचं होतं, आणि त्याला जवळपास 2600 कोटी रुपये खर्च लागत होता. आता सरकारने दिलाय, महापालिकेचा हिस्सा सुद्धा सरकारने कर्ज रूपाने दिलाय, आणि निश्चित काही दिवसामध्ये ते काम पूर्णत्वाकडे जाते, आणि त्याच्यामुळे ही अडचण सुद्धा शहरवासियाची खूप लवकर संपणार आहे. दानवे साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की 1100 कोटींनी ही याचं कॉस्ट वाढली एका वर्षामध्ये. हे 1100 कोटी कशा काय वाढली?
1100 कोटीची कॉस्ट कशी वाढली हा दानवे साहेबाचा प्रश्न करत जर त्यांनी विचारायचे आपणच त्यांना विचारायला पाहिजे होतं. त्यांच्या नेत्यांनी चंद्रकांत खैरेंनी जी समांतर योजना आणली होती, ती समांतर योजना का बंद पडली त्याचं मागचं कारण कदाचित अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं नसेल. नाही सांगितलं. त्यांच्याच मुलाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे होते, त्याची पेपरबाजी झाली. पाण्यावर बसवायचे जे मीटर होते ते मीटर बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या मुलाला हवा होता आणि ज्यांनी हे काम घेतलं होतं त्याच्याकडून प्रचंड पैशाची मागणी केली. त्याच्यामुळे त्या कंपनीने मध्येच तो प्रोजेक्ट सोडून ती निघून गेली आणि त्यावेळेस ठराव केला त्यावेळेस महापौर शिवसेनेचा होता आणि तो ठराव शासनाने सभागृहासमोर आणला आणि तो ठराव आणल्यानंतर की जेव्हा आमच्या समोर आला तेव्हा त्या सभागृहाचा सदस्य म्हणून मी त्याला प्रश्न विचारला की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना या योजनेमध्ये त्रुटी आहे, ही योजना रद्द करायला हवी, तर निश्चित करायला हवी, परंतु ही योजना रद्द झाल्यानंतर या शहराला पाणी पुरवठा देण्यासाठी तुमच्याकडे कोणता पर्याय आहे? आणि मी एकटा नगरसेवक असा आहे की त्यावेळेस मी मिनिट्स मध्ये टाकून घेतलं होतं की ही योजना रद्द करावी, हा प्रशासनाचं मत आहे, ते आमचं मत नाही. आणि त्याच मिनिट जे ते आजही माझ्याकडे आहे. म्हणजे लोकांनी त्या योजनेमध्ये जे मलिदा खायचं काम केलं त्याच्यामुळे जो उशीर या योजनेला लागला, ती पहिली योजना फसली आणि आता नवीन योजना आल्यानंतर जी काही त्याची लेंथ शहर झपाट्याने वाढते, पहिली घेतलेली लेंथ आणि आता शहराची वाढलेली लोकसंख्या त्यानुसार त्या प्रोजेक्टमध्ये बदल करावा लागतोय. त्याच्यानंतर पहिली जी डीपीआर बनवला होता त्या डीपीआर मध्ये आणि जेव्हा प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली त्या स्थानिक याच्यामध्ये जो बदल घडला होता त्याच्यातून पुन्हा लोखंडाचे वाढणारे जे दर आहेत, बाजारभाव वाढले. त्याचे रेट वाढणार आहेत. जसं आज एखादं काम करायचं प्लॅनिंग आपण करता आणि तेच काम जर त्याच प्लॅनिंगने 5 वर्षानंतर आपण करणार असतात तर निश्चितच प्राइस एस्केलेशन होईल. प्राइस एक्सलेशन होणार आहे. मग राजभाऊ तुम्ही म्हणता आता बघा महापालिकेची तयारी चांगली आहे, सगळं आहे, पण जे उमेदवारी मागण्यासाठी जी गर्दी दिसतीये ती भाजपकडे जास्त दिसते आणि इच्छुक उमेदवारांचं म्हणणं आहे भाजपने तिकीट नाही दिलं तर मग आम्ही दुसऱ्या कोणत्या पक्षाचा विचार करू. नाही, कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात आम्ही त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहे, त्याच्यामुळे निश्चित गर्दी त्यांच्याकडे राहणार. परंतु अजून सुद्धा आम्ही इच्छुकाचे फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केलेली नाहीये. निश्चित आम्ही जेव्हा सुरुवात करू तेव्हा कळेल की कुठं गर्दी जास्त आहे. आणि असं होणार नाही त्यांच्या उमेदवाराला तिकीट दिलं नाही म्हणून ते आमच्या पक्षात येऊन उमेदवारी त्यांना भेटेल असं होणार नाही. जो आमच्या पक्षामध्ये सुरुवातीपासून काम करतोय, जेव्हा पक्ष अडचणीच्या काळामध्ये होता, जेव्हा त्यांनी पक्षाला साथ दिली आणि गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला मदत केली त्याच कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी देणार, हे आमचं निश्चित. हे निश्चित आहे. मग जिल्हा प्रमुख म्हणून या नगर परिषद निवडणुकीत तुम्ही कुठे दिसला नाही भाऊ? माझं जे कार्यक्षेत्र आहे, माझं कार्यक्षेत्र आहे शहराची आहे, मध्य, पूर्व आणि पश्चिम ह्या 3 विधानसभा माझ्या कार्यक्षेत्रात आहे आणि तिथं नगरपालिका नगर परिषदचं कोणतीच निवडणूक नव्हती आणि दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन ढवळ करायची माझी सवय नाहीये. आणि त्याच वेळेस माझी अपेक्षा पण आहे की माझ्या कार्यक्षेत्रात येऊन कोणी ढवळाढवळ करू नये. होईल तसं नाही असं तर वाटत नाही आणि असं करण्याचा प्रयत्न कोणी केला ते सहन पण केलं जाणार नाही. राजा का बेटा राजा नहीं होगा या आयडिओलॉजीनी कुठेतरी आपल्या स्टेटमध्ये युती झाली, पण कुठेतरी नगर परिषदेमध्ये आपल्याला बघायला भेटलं की घराणेशाही होते. तर काय वाटतं खूप महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रकर्षाने जाणवली ना. मला चांगलं आठवतंय की कोल्हापूरचं आमचं पक्षाचं संमेलन होतं आणि त्या कोल्हापूरच्या संमेलनामध्ये आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी हे वाक्य वापरलेलं बरोबर होतं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. आणि निश्चितच त्याच पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस केंद्रामध्ये सत्ता आली आणि श्रीकांत शिंदेना मंत्री करा असं सर्व खासदारांनी सांगितलं, तेव्हा श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की मी मंत्री होणार नाही, माझ्याऐवजी जो सिनियर आहे त्याला मंत्री केलं गेलं पाहिजे. मी फक्त एकनाथ शिंदे साहेबाचा मुलगा आहे म्हणून मला जर मंत्रीपद जर मिळत असेल तर ते नको. आणि त्यांनी ते मंत्रीपद नाकारलं आणि तेच मंत्रीपद आपले खासदार प्रतापरावजी जाधव साहेबांना मिळालं. म्हणजे त्यांनी जे बोललं ते प्रत्यक्षात उतरलं. परंतु ह्या ज्या निवडणुका असतात, नगरपालिका नगर परिषद या छोट्या पातळीच्या निवडणुका असतात आणि बऱ्याच वेळेस त्यावेळेस उमेदवार लढायला तयार होत नाही, त्यावेळेस आपल्याच घरातलं कोणतरी उभं करायचं आणि त्याला निवडून आणायचं, अशी एक पद्धत या ठिकाणी झालेली. परंतु जे मोठे इलेक्शन आहे म्हणजे याच्यामध्ये विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल किंवा आता महानगरपालिका, याच्यामध्ये शक्यतो कार्यकर्त्यालाच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. जिथं पर्यायच नाही आता त्या ठिकाणी अशा पद्धतीचा
प्रॅक्टिस ही करावी लागते. मग त्याचा पार्ट 2 पण येईल. कोणाचा? ह्या नातेवाईकाला उभे करण्याचा पार्ट नाही नाही, पार्ट 2 असा नाही नाही. पार्ट 2 असा की मग ते बिनविरोध निवडून आणण्यासाठी सगळे येन केन प्रकार येन एक बळाचा गोष्ट तुम्हाला मी वापर सांगतो, ही लोकशाही हा. आहे. लोकशाहीमध्ये पक्षाने दिलेला उमेदवार स्वीकारायचा का पाडायचा हे जनतेच्या हातात आहे. बरोबर. आणि हे दिलेले उमेदवार जनतेने मान्य केले म्हणून निवडून आले. बिनविरोधचं बोलतोय मी. बिनविरोध कुठंच नाही झालेलं इलेक्शन. असं बिनविरोध नगराध्यक्षाचे इलेक्शन झाले ना, अनगरला झालं, तुमच्या जामनेरला झाले. महाराष्ट्राचा नेता नाही त्याच्यामुळे एवढं मी सांगू शकत नाही ते रिपीट होईल का इथे? मग परत दमदाटी मला करून नाही अर्ज भरू द्यायचे नाही. मला म्हणजे आम्हाला कुठे पोलीस संरक्षण मध्ये तर अर्ज भरायला लावा लागणार नाही. असं कधीच होणार नाही. आणि ते त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही म्हणून त्याच्यावर बोलणं माझं उचित होणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं या शहरामध्ये आपण बघितलेले की एकदम सामान्य माणूस महापालिकेमध्ये नगरसेवक झालाय, आमदार झालाय, खासदार झालाय. आता मी नाव कोणाचं घेऊन त्यांना छोटं करण्याची माझी इच्छा नाहीये. परंतु आपल्या तिथलचे लोकप्रतिनिधी कधीतरी काही रिक्षा चालवत होते, कधीतरी काही टपरी चालवत होते, कधीतरी एखाद्या कंपनीचं गेट उघडायला ते लोक होते. ते मोठे झाले. म्हणजे याचा अर्थ आपण सहज समजून घेतला पाहिजे की शिवसेनेमध्ये सामान्य माणसाला स्थान आहे का? तर निश्चितच स्थान आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा अंदाज निश्चित येईल. मागच्या वेळेस सुद्धा साधा रिक्षा चालवणारा एक आमचा शिवसैनिक होता, त्याच्या बायकोला उमेदवारी दिली आणि पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी तो निवडून आला. म्हणजे आपण जे म्हणताय ते निश्चित काही आता हे ठिकाणी होत असेल. ट्रेंड बदलला ना आता. होत मागच्या वेळेस असेल, ठीक आहे. हा. परंतु आम्ही शक्यतो असं होणार नाही याची काळजी निश्चित घेऊ. मला वाटतं एक हे जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या कार्यक्षेत्रामध्ये तरी, कारण मी सुद्धा माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. माझे वडील गिरणी कामगार होते. मी राजकारणात आलो, मोठा झालो आणि जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष मी चांगला अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला किती संघर्ष करावा लागतो याची जाणीव असल्यामुळं त्यालाच कशी संधी देता येईल यासाठी निश्चित प्रयत्न करेल. मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल की जे माझ्याच पक्षातल्या लोकांशी जो काही संघर्ष चालू आहे तो याच विषयावर चालू आहे की आता खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबासारखा माणूस की जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना सुद्धा स्टेजवरून लोकांना सांगतात की मी किती जरी मोठा झालो तर मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या काय भावना असतात हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये असं होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. मला वाटतं तुमचा हा शब्द कार्यकर्त्यांना बरंच बळ देईल. दिलाय. कार्यकर्ते आज जे जोमाने कामाला लागले आणि मी सांगतो की ज्यावेळेस सुटाव झाला आणि मी जिल्हा प्रमुख झालो तेव्हा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या 0 होती. त्यानंतर आम्ही संघटना बांधली आणि ती इतकी जोरात बांधली गेली की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये एकटी आमची सीट निवडून आली महायुतीची आणि ती थोड्या थोडक्यानं 1,40,000 मतांनी निवडून आली. हे का घडलं? कार्यकर्ते आहे म्हणून घडलं. आता संघटनेची गोष्ट केली, पाण्याबद्दल आपण बोललो, पण शहराच्या क्राईम रेट बद्दल बोलायचं झालं किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलायचं झालं तर आताच काल परवाची बातमी आहे की हॉल तिकीटसाठी तिथे विद्यार्थ्यांना न्याय द्यायसाठी बाकीच्या पक्षांच्या ज्या विद्यार्थी आघाडी असतील ते फ्रंटवर दिसत आहेत. शिवसेनेच्या संघटना जे कार्यकर्ते आहेत ग्राउंडवरचे ते कुठे आहेत? आता जे हॉल तिकीटचा आपण विषय काढला ना त्या हॉल तिकीटच्या विषयामध्ये माझं सगळ्यांशी बोलणं झालं होतं आणि सगळ्याच गोष्टी ग्राउंडवर येऊन आणि सगळ्याच गोष्टी तिथं गर्दी करून होत नसतात. आता ऑलरेडी आपण ज्या कॉलेजचं नाव या ठिकाणी सांगताय त्या कॉलेजला जो काही गोंधळ झाला तो याच्यासाठी झाला की त्या कॉलेजला मान्यताच नव्हती. मान्यता नसताना त्या कॉलेजने ऍडमिशन्स घेतले. ते घेतले याच्यासाठी की मला मान्यता मिळेल आणि त्यावेळेस या विद्यार्थ्यांना मी ऍडजस्ट करून येईल अशी त्याची भावना होती. तो कोर्टात सुद्धा गेला पण कोर्टाने त्याचं म्हणणं मान्य केलं नाही, फेटाळलं. त्याच्यामुळे जे कॉलेज ॲफिलिएटेडच नाहीये युनिव्हर्सिटीशी त्या कॉलेजला यांचे झालेल्या ऍडमिशनचा डेटाच नाहीये. त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार? आणि कसं असतं माहिती का, कोणत्या गोष्टी त्याच्यात झालं ना, त्याच्यात गुन्हा दाखल केला, त्याच्यात CP साहेबांशी बोलणं झालं आणि निश्चितच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु ज्या काही कायदेशीर अडचणी आता आपल्याला माहिती आहे, मी विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून राजकारणाला सुरुवात केलेली. विद्यार्थ्याचे प्रश्न मला चांगल्या पद्धतीने माहिती आणि नुसते प्रश्नच माहिती नाही त्याचं उत्तर काय हे सुद्धा मला चांगलं माहिती. त्याच्यामुळे नुसतं तिथं जायचं, गोंधळ करायचा, हर्रेहुर्रे करायच्या, 4 घोषणा द्यायच्या आणि त्यांना घरी पाठवून द्यायचं आणि आपण घरी यायचं, त्याला आंदोलन म्हणत नाही. त्यांच्या मूळ प्रश्नाला विद्यार्थ्यांचा प्रश्न झाला, ठीक आहे. नाही एक मिनिट, नेमकं तुम्ही सांगता हे कारण आहे का तुमचं केडरच तयार नाही? आमचं केडर जर तयार नसतं तर हे निवडणुकीमध्ये यश मिळत नसतं.
कोणत्याही निवडणुकीत यश कधी मिळतं, जेव्हा तुमचं केडर मजबूत असतं तेव्हा मिळतं. बरोबर आहे. तसं यश मिळत नाही. आम्ही या जिल्ह्यामध्ये लोकसभाची जागा तर जिंकली, तर विधानसभेच्या पूर्ण जागा महायुतीने जिंकल्या. मग याचा अर्थ काय होतो, की आमचा कार्यकर्ता मजबूत आहे, आमचा बूथ मजबूत आहे, आमचं केडर मजबूत आहे. त्याच्यामुळे निवडणुका जिंकतात. निवडणुका खाली तुम्ही किती आंदोलन केले त्याच्यावर निवडणुका जिंकल्या पण जातात. त्या आंदोलनातून कार्यकर्त्यांना बळ तर मिळतं. 100% मिळतं. पण ज्या वेळेस आपण सत्तेमध्ये असतो, हम्म. आपल्या हातामध्ये सत्ता आहे, आंदोलन करण्याऐवजी जर तुमच्या एका फोनवर त्याला न्याय मिळत असेल तर आंदोलन करण्याची गरज काय? मग ही गोष्ट समोर नाही आली भाऊ. समोर आता प्रत्येक गोष्ट करणारी आपण सांगितलं पाहिजे. लोक अपेक्षा करतात ना. लोकांना कसं- शेवटी कसं आहे, जे दिसतं त्याच्यावर लोक बोलतील ना. आता जसं ती म्हटली 100%. आता मला आजही या शहरामधल्या जितक्या काही घटना होतात त्या घटनेच्या स्थळी जाणारा मी एक साधा कार्यकर्ता आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे. पण मी त्याचं किती ऍडव्हर्टाइजमेंट करायचं हे काही आपण केलं नाही आजपर्यंत. ज्याला कळतं, ज्याला माहित होतं, तो ऑटोमॅटिक आपल्याशी जोडला जातो. भाऊ, तुमच्या कार्यक्षमतेबद्दल काही म्हणजे शंका घेण्याचं कारण नाहीये. सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. अर्ध्या रात्री 12 वाजताही लोक तुम्हाला फोन करतात कार्यकर्ते, आणि तुम्ही कार्यकर्त्यांना धावून जातात. विद्यार्थी सेनेचं काम करत होतात त्यावेळेस सुद्धा इथून मुंबईला तुम्ही रात्री बेरात्री गेलेला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु मग हे दिसलंही पाहिजे ना. दिसलं पाहिजे. मी तेच सांगतोय ना, कोणतं काम केलेलं दिसलं पाहिजे, कोणतं दाखवायचं आणि कोणतं नाही दाखवायचं हे पण समजलं पाहिजे. आता विद्यार्थ्याचा जो प्रश्न होता ना, तुम्ही सायकॉलॉजीचं म्हणतात, ह्या सायकॉलॉजीचा पहिला प्रश्न नाहीये. याच्या अगोदरही अनेक वेळेस मी त्याच्या प्रिन्सिपलशी बोललेलो आहे. काही विद्यार्थ्यांचे कागदपत्रच देत नाही, काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच देत नाही, असे अनेक मुद्दे. आणि अनेक वेळेस बोललो, आणि एकच गोष्टी वारंवार आपण लोकांना सांगायच्या की मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, ते पण योग्य नाही. हा, दुसरं एक मात्र प्रकर्षानं जे लोकांना आता जी बोलली ती क्राईमच्या बाबतीमध्ये. आता क्राईम रेट औरंगाबादमध्ये इतका वाढलेला आहे, प्रचंड क्राईम रेट वाढला, लोकांवरही अन्याय होतो. शिवसेनेचा जो धाक होता ना, म्हणजे ज्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या पार्टीची उभी राहिली, आणि शिवसेनेचं जी जरब होती ती जरब आता राहिली नाही. नाही, शिवसेनेची जरब राहिली नाही असं म्हणता येणार नाही. या शहरामध्ये जिथं जिथं हिंदूवर अन्याय होतो त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून मी पोचतो. आपण शहरातली कोणतीही घटना घ्या, अशी एकही घटना नाही की ज्या ठिकाणी मी पोचलो नाही. वैयक्तिक राजूभाऊबद्दल म्हणायचं नाही नाही, आम्हाला. आता शिवसेनेबद्दल. 2-3 वर्ष राजू भाऊ राजू भाऊ शिवसेना पक्षाचा इथलचा प्रमुख आहे, हो ना. या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे. राजू भाऊ गेले म्हणजे शिवसेना गेली असाच त्याचा अर्थ होतो. एकट्या राजू भाऊला कोण ओळखतं? शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून तरी ओळखतं पण ना. बजरंग चौक मध्ये जे तर CRRच्या विरोधामध्ये हिरवे झेंडे घेऊन बजरंग चौकामध्ये जे हैदोस होतो, इथपर्यंत मदल जाते. मग कुठं राहिली जरा. कसं असतं माहितीये का, की जेव्हा आपण खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रोसेस मधून जात असतो, गुन्हेगारी म्हणा किंवा जरबचा जो विषय असतो, तर ज्या ठिकाणी आता एखाद्याने हिरवे झेंडे जाऊन दाखवले म्हणून त्याला जाऊन मारणं, नाही, मारायचा विषय नाही, ही हिंमत होते इथपर्यंत. बजरंग चौकाची वाढलीच आहे हो ना, ना. हिंमत तर मग ते वाढलेली म्हणायचंय ना. मला. हिंमत वाढलेलीच आहे. या शहरामध्ये तुम्ही बघा, सगळ्यात जास्त लव जिहादच्या प्रकरणाचं कुठे आहे? तर आपल्या शहरात. बरोबर. सगळ्यात जास्त गोमांस कुठं जातं? आपल्या शहरामध्ये. सगळ्यात जास्त मुस्लिम आक्रमक कुठे? आपल्या शहरामध्ये. सगळ्यात जास्त अतिक्रमण कोणाचं आहे? तर त्यांचंच आहे, ते आपल्या शहरामध्ये. सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकाम कोणाचं आहे? त्यांचं आहे, तर आपल्या शहरामध्ये. पण याला संघर्ष करत असताना जे काही हिंदूला संरक्षण देण्याची भूमिका आहे ती आमच्याकडूनच केली जाते. दुसरं कोणी आजपर्यंत त्याच्यामध्ये उतरलेलं नाही, आपण बघितलं असत. आणि या शहरामध्ये जिथं जिथं हिंदूंवर अन्याय होतो त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वतः, असं नाही की जा मी फोन करतो, मी बघतो, मी याला पाठवतो, मी पोलिसांना सांगतो, तसं नाही. आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी उभं राहतो. लास्ट टाइम पण याचा अर्थ असा होत नाही की कुठंतरी आम्ही थांबलोय किंवा कुठंतरी घाबरलोय, असा त्याचा अर्थ नाही. ज्या पद्धतीने शहरीकरण वाढतंय आपलं, त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी वाढतायत. ठीक आहे, त्याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे. आता यांनी सांगितलं गुन्हेगारीचा मुद्दा. गुन्हेगारीच्या मुद्द्यामध्ये एक तुम्ही जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर या शहरामध्ये सगळ्यात पहिले वाढलेली नशेखोरी. बटन गोळ्यासारख्या ज्या गोळ्या खाऊन नशा करणारे 16-17 वर्षाच्या पोरांची संख्या एवढी वाढलेली. आणि काय होतं, या 16-17 वर्षाच्या पोरांना आपण मारूही शकत नाही, पोलिसही अटक करू शकत नाही. अटक केली तर त्यांना लगेच जामिनावर सोडून द्यावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं ही गुन्हेगारी थांबवायची असेल तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल की ही जी नशा, ही जी एकदम स्वस्त नशा आहे, तुम्ही कोरॅक्स घ्या, तुम्ही बटन गोळ्या घ्या, नायट्रोसनच्या, अगदी आयोडेक्स घ्या,
म्हणजे याच्यापासून फाईटनर घ्या, पेट्रोल पासून नशा करणारे पोर आहे. आणि नशा केल्यानंतर त्यांच्या हातून गुन्हा घडण्याचं प्रमाण वाढले. वाढलेलं आहे. याला काय करावं लागणार आहे की याला सगळ्यात पहिले या तरुण पिढीला त्या नशेच्या जाळ्यातून बाहेर काढावं लागणार आहे. हे एकटं पोलिसाचं काम नाहीये, एकटं राजकारण्याचं काम नाहीये, हे सगळ्यांनी मिळून करायचं काम. त्या मुलाच्या घरच्यांना खऱ्या अर्थानं त्यांची पण जबाबदारी आहे की आपला मुलगा रात्री 12 वाजता घरी येतोय, तो कोणत्या अवस्थेत येतोय, तो कोणाकडे गेला होता, तो कोणासोबत फिरत होता, त्याचे कधी खिशे तपासले, त्याच्या खिशामध्ये काय निघतंय, ही त्यांची सुद्धा जबाबदारी. पण त्याचबरोबर ह्या व्यवसायामधून प्रशासन असेल, शासन असेल, ह्या सगळ्यांना आर्थिक स्रोत आहेत मोठे. असं असं म्हणणं मला वाटतं की योग्य ठरणार नाही. कसं नाही ठरणार? आता इथे फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत आहे या बंद पडलेल्या. या नशेखोरीच्या याच्यामध्ये मी खूप म्हणजे या सगळ्यात पहिलं जर याच्यात आवाज उठवला असेल तर ते मीच उठवला होता. आणि मी केलेल्या आवाजामुळेच एक पथक या ठिकाणी स्थापन केलंय पोलिसांनी, आणि त्याने बऱ्यापैकी रेड करून हे सगळे अंमली पदार्थ आता जप्त करण्याला सुरुवात केलेली आहे. नुसती सुरुवात नाही तर या अंमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्यावर मकोका सुद्धा दाखल आता होतोय. आपण जे म्हणताय, मी जे अभ्यास केलेला आहे की हे ह्या ज्या गोळ्या किंवा हे जे अंमली पदार्थ आहेत याचं प्रोडक्शन आपल्या शहरात होत नाही. या गुजरात, राजस्थान अशा ठिकाणून ह्या सगळ्या ट्रॅव्हल्सच्या याच्यामधून, रेल्वेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी येतो. नाही, मागे रेड पडली ना आपल्या इथे. हो, रेड पडली ना. आपल्या इथे रेड पडली प्रोडक्शन तुम्ही जे पैठणलाच रेड पडली. तुम्ही मायलॉनचं म्हणताय, हां. मायलॉनचा जो विषय आहे ना, तर मायलॉन ही एक गोळ्या औषध तयार करणारी कंपनी, एक्झॅक्टली. आणि त्या कंपनीमधून जे वेस्टेज निघतं, जो भुगा निघतो गोळ्यांचा, तो घेणारा म्हणजे भंगार ज्याला म्हणतो आपण, ते वेस्टेज घेणारा जो माणूस होता, तो वेस्टेज घेणारा माणूस ते तो उचलायचा, एका कंपनीला पाठवायचं आणि त्या कंपनीमध्ये ते ड्रग्ज बनवलं जायचं. ती कंपनी इथलची नव्हती, ती बाहेरची. त्याच्यावरही आमच्या या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे प्रमुख आहे बागोळे मॅडम, त्यांनी त्याच्यावर रेड करून त्याला अटक केलेली. तो आज सुद्धा जेलमध्ये आणि एकदम खोलापर्यंत त्या याच्या पोहोचलेल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं हे बनवणारे जे लोक आहे बाहेरचे, आणि मी असं समजतो, म्हणजे मी बरोबर आहे का चूक आहे मला माहित नाही, पण मी असं समजतो की हे एक रॅकेट आहे, आणि रॅकेट फक्त अंमली पदार्थ विकण्यापुरतं मर्यादित नाहीये. अगदी बरोबर. आपल्या देशामध्ये ही जी युवा शक्ती आहे की जी इतर देशापेक्षा मजबूत आहे, त्या युवा शक्तीला कुठंतरी कमजोर करण्याचं काम हे राष्ट्रीय पातळीवरून होतंय. कुठंतरी त्यांना अंमली पदार्थाच्या आहारी लावायचं, कुठंतरी त्यांना मोबाईलवर असणाऱ्या जुगाराच्या याच्यात लावायचं. म्हणजे हे सगळं एका दिवसामध्ये किंवा एका माणसाकडून होणारं काम नाही. याला खूप मोठा उद्रेक किंवा उठाव करावा लागेल. आता मोबाईलवर जुगार जर मंत्री खेळत असेल सभागृहात, तर पोरं खेळतील. 100% हां. खेळतील. त्यामुळे त्या मंत्र्यावर कारवाई झाली. काय कारवाई झाली? त्याला स्पोर्ट्स मिनिस्टर केलं. हो, ठीक आहे ना. क्रीडा मंत्री. त्यांना खेळायची जास्त सवय होती म्हणून त्याला खेळायचंच मंत्रीपद दिलं, खेळतच व्हायचं. बरं, सगळ्यात महत्वाचं कोणती कॉफी पिणार? काय हॉट कॉफी पिणार. हॉट कॉफी. हॉट कॉफी घ्या. मग आजकाल काय दिनचर्या काय चालू असते? काय नाही, सकाळ संध्याकाळ रात्र बेरात्र काम 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 आणि दुसरं काय नाही, बापरे. दुसरं काय. जिम, जास्त डाएट? झाली. सगळं चालू आहे. जास्त झाली. शो संपले कोणता मध्ये सगळं शुगर. काढून दे. Thanks. तुम्ही असं म्हणतात, तुम्ही ज्या पक्षात जाता तिथे सगळीकडे तुमचे अंतर्गत वाद होतात. काय वाटतं, असं का होत असेल? कसं असतं, जिवंतपणाचं लक्ष नाही. कोणत्या पक्षात जायचं, नुसतं आजगरासारखं पडून राहायचं, याला काय अर्थ थोडी असतो. नाही, पण तुमच्याबद्दल मग लोकांमध्ये गैरसमज होतात. नाही, नाही, गैरसमज म्हणजे कसं माहिती का, की बा तुमचा दानवेंशी वाद झाला, तुमचा पृथ्वी जायस्वालची वाद झाला, तुमचा जे चंद्रकांत खैरेंशी वाद झाला, आता शिरसाट साहेबांसोबतही तुमचं चालू आहे. मग एकाच माणसाशी सगळ्यांची वाद होतात. लोक म्हणतात की हे इगोइस्टिक आहेत. नाही, इगो असला पाहिजे ना. ज्या माणसाला एवढा? इगोच नाहीये तो काय कामाचा. मग कुठं माझ्यामध्ये काहीतरी असेल म्हणून माझा इगो आहे ना. हो ना, पण बरं, कुठं या लोकांशी तुम्ही म्हणतात वाद झाला, पण जनतेने मला स्वीकारलं ना. आणि मुळामध्ये वाद जो होतो, आजही माझा वाद चालू आहे, ते माझ्या स्वतःसाठी आहे. मी म्हटलं त्यांना की मला DPTC चा निधी दिला नाही म्हणून मी वाद घालतोय,
मला एका महामंडळाचं अध्यक्ष केलं नाही म्हणून मी वाद घालतोय, की मला याचं तिकीट दिलं नाही म्हणून मी वाद घालतोय. हा विषय नाहीये. विषय एवढाच आहे की जे कार्यकर्ते पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सोबत होते, एक्झॅक्ट. त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच मागणी आहे. तिथं जेव्हा होतो तेव्हा पण हीच मागणी होती. पण त्यांच्याशी वाद झाला. लोकांमध्ये चर्चा ही आहे की आता तुम्ही आणि- महापौर पदाचे तुम्ही उमेदवार आहे आणि बाहेरचे आल्यामुळे असं तुम्ही बाजूला काही- सारले असं गेलात. काही नाहीये. महापौर पदाचं आरक्षण अजून जाहीर झालेलं नाहीये. त्याच्यामुळे उद्या जर महिला झालं तर कसं मी उमेदवार होणार हो? मला दवाखान्यात जावं लागेल. आकांक्षा तर महत्वाकांक्षा तर असतील. हे महत्वाकांक्षा असल्या पाहिजे. कोणताही माणूस कोणत्याही क्षेत्रात काम करतो, जर त्याची महत्वाकांक्षाच नसेल तर तो मोठा होणारच नाही. प्रत्येकाला असते महत्वाकांक्षा, असलीच पाहिजे. परंतु आपली महत्वाकांक्षा ही दुसऱ्याच्या हक्कावर लादणारी नसावी, हा मुळात माझा प्रश्न आहे. माझे ज्यांच्याशी वाद झाले ते वाद माझे पक्षीय पातळीवर होते, माझे वैयक्तिक वाद कधी कोणाशी नव्हते. सेने साहेबांशी वाद झाले, त्यांना त्यांच्या पोराला पुढे आणायचं होतं. अंबादास दानवेंशी वाद झाले की मी ज्या पदावर होतो त्या पदाचा सन्मान राखला जात नव्हता. हे आमचे राजकारणातले वाद आहे, वैयक्तिक वाद नाही. हो ना, आतापर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करून दुसऱ्याला पुढे केलं पाहिजे, बदल घडला पाहिजे. दुसऱ्याला पुढे आणते म्हणून तुम्ही नाही, सगळी असं तुमची ही चालू खरंच करा. म्हणा. मी आजही मी म्हणतो हं. की माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा सक्षम एखादा कार्यकर्ता असेल त्याला जिल्हा प्रमुख करा, मी त्याच्या हाताखाली काम करायला तयार आहे. पण माझा म्हणणं एवढंच आहे की तो सक्षम असला पाहिजे. ज्या माणसाने ऑलरेडी पहिल्या पक्षामध्ये जिल्हा प्रमुख झालेला असताना एका महिन्यामध्ये राजीनामा देऊन मोकळा झाला आणि हा पक्ष जेव्हा बांधला गेला, जेव्हा बनवला, तेव्हा खूप मेहनत त्याच्या मागे आम्ही घेतलेली आणि एवढं कष्टाने उभं केलेलं हे साम्राज्य कोणाच्याही हातात देताना विचार तर करावा लागेल ना, विचार करावा लागेल. ही काही आयती संघटना नाहीये की सगळे कार्यकर्ते तयार होते, शाखा प्रमुख होते, गट प्रमुख होते, मला असं आयतं आणलं आणि त्या खुर्चीवर बसवलं की यास तुम्ही उद्यापासून जिल्हा प्रमुख यांना आदेश द्यायचा. असं नव्हतं. मी एक एक कार्यकर्ता जोडलेला आहे. आणि राजभाऊ ज्यावेळेस मी जिल्हा प्रमुख झालो तेव्हा आमच्या पक्षामध्ये एकही पदाधिकारी नव्हता. सगळे पदाधिकारी शोधून सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची जी मोड बांधलेली आहे ना, हे तयार केलेलं सगळं साम्राज्य आणि त्याच्यासाठी खूप कष्ट लागलेले आहेत, त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आणि अशा काळामध्ये गेला की जेव्हा जेव्हा लोक आम्हाला गद्दार खोके म्हणून चिडवायचे, जेव्हा आम्हाला शिव्या शाप द्यायचे, ज्यावेळेस आमच्या सोबत बसायला कोणी तयार नव्हतं, त्यावेळेस आम्ही संघटना तयार. मग याचं असेसमेंट करण्यामध्ये नेते का चुकतायत? नेत्याची आता मी कोणाला म्हणजे वाईट म्हणत नाही, परंतु कधी कसं असतं माहिती का, आजपर्यंत कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहायला पाहिजे, हा कधीच नेता होता कामा नये. अशा प्रकारची व्यवस्था सगळे नेते तयार करत असतात आणि त्याच्यातून हा वाद होत असतो. पण आता ठीक आहे ना, मी माझ्या राजकारणाचं वय जर तुम्ही विचारलं तर मला राजकारणामध्ये 30 वर्ष झाली. मी असं नाही की मी आता 4-5 वर्षांमध्ये आलो आणि माझी महत्वाकांक्षा मोठी आहे. आणि मी जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा विद्यार्थी सेनेचा उपशहर प्रमुख म्हणून माझी सुरुवात आहे. मी देवगिरी महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी झालो होतो विद्यार्थी संसदेचा. तेव्हापासूनची माझी सुरुवात आहे. तेव्हा मी 3rd इयरला होतो. पण तेव्हापासून संघर्ष तुमच्या मागे. तेव्हापासून संघर्ष आहे. म्हणजे त्यावेळेसही तुम्हाला जिल्हाध्यक्ष होऊ देऊ नये म्हणून बरेच कार्यरत होते. त्यावेळेस विद्यार्थी खैरे साहेबांनी सेनेला. अक्षरशः भांडणं केले आमचे जे विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते त्यांच्याशी, हा, की काही झालं तरी त्याला बनवायचं नाही. बरं, कारण विचारा यांना. हा. तुम्ही जसं मला विचारलं ना तसं यांना कारण विचारा. का वाद होतात तुमचे हम्म. राजेंद्र जंजाळचे? विचारा ना, आहे का काही कारण त्यांच्याकडे सांगण्याचं? मला नाही वाटत कोणाकडे काही कारण. आणि ते येतील तेव्हा विचारू त्यांना. 100% विचारा. या प्लॅटफॉर्म सगळीकडे वाद होत आणि मी वाट पाहत होते त्या दिवसाची. असंच सगळीकडे वाद होत राहतील, पण सेटल तर व्हावं लागेल ना कुठेतरी. नाही, मी राजकारणामध्ये सेटल होण्यासाठी आलोच अपक्ष लढता की काय? नाही. अपक्षता लढायचा विषयच नाहीये. नाही, तसा विषय नाही. आता कसं आहे की शिरसाट साहेबांचं आणि तुमचे जे संबंध आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. बंधुतुल्य तुमचे संबंध आहेत. 4 वेळेस ते आमदार झाले, त्याच्यामध्ये तुमचा मोठा हात आहे, म्हणजे तुमचा वाटा त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि मग आता काय बिघडलं एवढं? कसं आहे, आता जिथं कोणीतरी चुकत असं तिथं आपण बोललं पाहिजे का नाही? बरोबर आहे. आता माझा छोटा भाऊ असो किंवा मोठा भाऊ असो, हा. जर कुठंतरी चुकत असेल तर मी सांगितलं पाहिजे, मी भावना व्यक्त केल्या पाहिजे. जवळ बसून सांगितलं पाहिजे ना. सांगितलं, मी भावनाच व्यक्त केल्या. हा. जवळ बसून जेव्हा त्यांना समज नाही तेव्हा दूर जाऊन सांगितलं. सांगणं महत्वाचं आहे. श्रीकांत शिंदे वाद मिटवतील असं तुम्ही म्हटलं होतं, पण त्याचं पुढे श्रीकांत काय? शिंदे वाद मिटवतील असं नव्हतं. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती की या
शहरामध्ये असलेली जी संघटनेची परिस्थिती आहे तिचा येऊन अभ्यास करायचा, प्रत्येक पदाधिकाऱ्याशी बोलायचं आणि नेमकं काय झालंय माझ्यापर्यंत आणून पोहोचायचं, ही जबाबदारी त्यांना दिली. वाद मिटवला, आमचा काही शेतीचा वाद नाही बांधाचा. तू आला की तू 1 मीटर इकडे सरक, तू 1 मीटर इकडे सरक, आणि जे काय होतं ते संपलं असं नाहीच आहे ना. त्याच्यामुळं वाद हा नाहीये, हे संघटनेच्या कामामध्ये ज्या पद्धतीने चाललंय ते कुठेतरी चुकतंय. राजूभाऊ, असं वाटतंय का आता की तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढला, ज्यांच्या विरोधात संघर्ष केला, तेच आता तुमच्या पक्षात आलेत आणि लाईनीमध्ये पुढे येऊन उभे राहिले? हे बघा, राजकारणाची लाईन जी असती ना, ही किती कोणी येऊन तुमच्या समोर उभं राहिलं तरी पुढं कोणाला न्यायचं ही जनता ठरवत असते. त्याच्यामुळे त्याची चिंता मला नाहीये. हो, पण ती जनता कधी ठरवेल? जर तुम्ही तिकीट- त्यांच्या समोर गेलात तर ना. 100% जाणार नाही. नाही, पण तुम्हाला तिकीट नाही मिळालं, त्यांना तिकीट मिळालं, तर मग कसं तुम्ही समोर तिकीट जाणार? काटायची अजून कोणाची एवढी हिंमत नाहीये हां. आणि ते होऊ शकत नाही. काय वाटतं? आणि ज्या दिवशी वेळ येईल अशी की हा. माझं तिकीट कट होणार आणि मी आता एवढा कमजोर झालोय, महापौर पदाचं म्हणत आहे मी. महापूरचं मी रिझर्वेशनच नाही अजून नाही नाही, समजा आलं. झाल्याच्या दर तरच्या गोष्टी आहे. नाही, ते आता काही जास्त दूर नाही ना, लगेच उद्या ना, ज्या हां. दिवशी ओपन महापौर निघेल त्या दिवशी तुम्हाला उत्तर देतो ना मी. हां. आज जी गोष्ट आपल्याला होणार असं माहितच नाही, त्याच्यावर काय चर्चा करायची. बरं, मला एक म्हणायचं आता की ठीक आहे, हे सगळं तुमचं मतभेद झाले किंवा तुमच्यावर अन्याय झाला, सगळं झालं, तर तुमच्या एवढा तर हक्क आहे ना शिरसाट साहेबांजवळ. तुम्ही आजही जर त्यांच्याकडे जाऊन बसला ना, हट्ट धरला की नाही हे तुमचं चुकलंय, नाही तुम्ही दुरुस्त करा, ते करणार नाही का? हो, मग तुम्ही का नाही करत कधी? केलं ना, ते हट्ट केला त्यांचा, हां. पण कुठेतरी माझा हट्ट कमी पडला असं म्हणून झालं नाही पूर्ण. होईल, मी म्हणतच नाहीये त्यांच्याकडून होणार नाही हां. किंवा आता बिलकुलच जमणार नाही किंवा काही तसं नाही, होईल. मग बाहेर का बरं एवढं चालत आहे? मग थोडं थोडं आता कधी कधी कसं आहे माहिती का, घरच्यांना सांगून त्याने ऐकल्यानंतर बाजूच्याला सांगावं लागतं, खरंच सांग म्हणून त्यांना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग काय वाटतं, काय होईल याचा एंड काय होईल? एंड काही होणार नाही याच्यामध्ये. आणि ही खरं तर हा जो संघर्ष चालू झालेला किंवा हे जे आमचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे बरोबर आहे. आणि जेव्हा पक्ष त्यांना पण वाढवायचा आहे, पक्ष मला पण वाढवायचा आहे, पण पद्धत कुठेतरी चुकतीये, कुठेतरी कार्यकर्त्यावर अन्याय होतो. ज्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मजबूत आहे त्या ठिकाणी नवीन लोक घेऊन तिथं गडबाजी करण्यापेक्षा ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, जिथं आम्हाला उमेदवार नाहीये, जिथं आमच्याकडे शाखा प्रमुख नाहीये, अशा ठिकाणी पक्ष वाढवला गेला पाहिजे, हे माझं मत. पण याचा परिणाम आता काय दिसतोय तुम्हाला, लक्षात येते का? ह्या तुमच्या सगळ्या अंतर्गत गडबाजीमुळे किंवा ह्या सगळ्या वादावादीमुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीवर याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे. 100% होतोच ना. जेव्हा एक मत नसतं नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये, तेव्हा संघटनेवर त्याचा परिणाम होतच असतो. परंतु आमचा प्रयत्न आहे, माझा तरी, की याचा परिणाम कुठं संघटनेवर होऊ नये. आणि आमचे जरी थोडेफार वाद होत असले तर संघटना म्हणून आजही आमचं काम व्यवस्थितपणे चालू आहे. आता आमचं 2 दिवसांनी सर्व इच्छुकाच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. आमच्या 2-3 बैठका ऑलरेडी झालेल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये चाचपणी चालू आहे, कुठं आपण किती ताकदीचे आहोत याचा अंदाज बांधण्यात चालू आहे. त्याच्यामुळे निश्चित या वादाचा परिणाम संघटनेवर आणि विशेष करून कार्यकर्त्यावर होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. नाही, लोकांवर होतो ना, जनमतावर होतो. लोकांना कुठेतरी विश्वास वाटत नाही ना, बाबा यांचं स्टेबल नाहीये, यांच्यासोबत त्यांच्या पार्टीशी आपण जावं. त्याचा विश्वास लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ते झालं, ते होऊन गेलं, इतिहास झाला. आणि महापालिकेत राहील राहील जसं याच्यासाठी तुम्ही आम्ही- म्हटलं की मनभेद नाहीये, मतभेद आहे. उद्या जर कॉम्प्रोमाइज करायची वेळ आलीच तिकीट, कॉम्प्रोमाइज कोणाचं होतं, ज्याचे खूप भांडणं झाले, हे सांगितलं ना, ज्याचा बांधाचा वाद आहे त्याचा कॉम्प्रोमाइज होत असतं. आमचा बांधाचा वाद नाहीच आहे ना. पण उद्या जर वेळ आली तिकीट कॉम्प्रोमाइज करायची जस्ट बिकॉज मतभेद आहेत, मनभेद नाही. कोणतं तिकीट? म्हणजे तुमच्या म्हणण्यासारखं जे पहिल्यापासून कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते, त्यांना डावलून नव्यांना तिकीट देण्याची, तसा जर संघर्ष हे बघा, होता तर- तिकीट देणार ना मी आहे ना संजय शिरसाट साहेब, हम्म. तिकीट देणारे एकनाथ शिंदे साहेब. बरं, पण यादीत तुमच्याकडून जाईल ना. पण तुम्ही तर म्हटलं की त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. त्यांच्याकडे स्वतःची टीम आहे, ती टीम या शहरामध्ये येणार, प्रत्येक प्रभागामध्ये सर्वे करणार आणि जो कार्यकर्ता ताकदीचा आहे, ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, तो कार्यकर्ता माझा आहे का शिरसाट साहेबाचा आहे हे ते बघणार नाही. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळात आपल्याला साथ दिलेली अशा लोकांनाच तिकीट देणार. आणि ही शिंदे साहेबाची काम करण्याची पद्धत आहे, ती आताची नाही, पूर्वीपासूनची आहे. म्हणून त्यांनी जे आता विधानसभेला जे उमेदवार निवडून आणले त्याचं कारणच ते, हे त्यांचा अभ्यास खूप पक्का आहे. निवडणूक कशी लढवायची हे त्यांना खूप चांगलं कळतं. या संदर्भात तुमची आणि- काही चर्चा झाली का? हा, झाली ना. आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख तर हे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, हा जो त्यांचा राजकीय प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्यांनी खूप संघर्ष केला, खूप अनुभव घेतला
अनेक निवडणुका त्यांनी लढलेल्या आहे, अनेक निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहे. त्याच्यामुळे निवडणूक कशी लढायची आणि कार्यकर्ता कसा निवडायचा, उमेदवार कसा निवडायचा याचा अभ्यास त्यांचा पक्का आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता नाही. मनभेद आहेत, मतभेद आहेत, मनभेद नाहीयेत, तर जवळीक परत कधी बघायला मिळेल? चान्स. हे काय माहितीये का, हे आमचं जे हे कार्यकर्त्यासाठी चालू असणारं भांडण आहे. याच्यामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मध्यस्थी करून बसतील, माझी मागणं काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, हे जेव्हा त्यांच्या समोर येईल आणि तेव्हा त्याच्यातून मार्ग निघेल, त्यावेळेस निश्चित आम्ही आणि आता आजही आम्ही एका व्यासपीठावर जातो. आपण पैठणमध्ये बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांनी, तेव्हा मी होतो व्यासपीठावर. व्यासपीठावर होतात, पण व्यासपीठावर होतो आणि संघटना म्हणून ते पालकमंत्री नेते त्यांनी जेव्हा जेव्हा मला बोलवलं तेव्हा मी जाणार आहे. असं मी जाणारच नाही, मी बोलणारच नाही, करणार नाही असं माझं म्हणणं नाही. आमचा वाद चाललाय फक्त कार्यकर्त्याचा हक्काचा. पण तुम्ही फ्रंटवर येऊन जर स्टेटमेंट देताय की शहरातलं जे पक्ष आहे ते सेंट्रलाइज शिरसाटांच्या इतके सेंट्रलाइज्ड आहे. तुमचं मीडिया म्हणजे काय आहे? मीडिया म्हणजे तुमचं विचार व्यक्त करण्याचं व्यासपीठ आहे आणि मी माझे विचार व्यक्त केले, त्याचं चुकलं काय? काय चुकलं? पण मग तेच ना परत की जर तुम्ही फ्रंटवर येऊन स्टेटमेंट्स देऊ शकतात तर मग याला कमबॅक कुठे आहे की नाही? फ्रंट बॅक वर येऊन स्टेटमेंट काय केलं मी? या कार्यकर्त्याला न्याय द्या. पण दुसरं काय मी म्हटलं काय शिरसाट साहेब असे आहे का तसे? परत म्हटलं, मी म्हटलं मग ते कधी म्हणणार आहे? की मला DPTCचा निधी द्या, मला महामंडळ द्या, म्हटलो का? नाही शिरसाट साहेब चुकतायत असे आहेत तसे, हे कधी म्हणणार आहे? शिरसाट साहेब चुकतोय असं नाही म्हणत आहे मी. नाही, कधी म्हणणार आहे ते काम म्हणा. करण्याची पद्धत हो, चुकली. केव्हा म्हणणार आहे? नाही म्हणणार म्हणजे आपण म्हटलो ना, हा. त्यांची काम करण्याची पद्धत चुकली. काय वाटतं तुम्हाला, अनुभव तुमचा काय की चुका कुठे झाल्यात नेमक्या? नाही, आम्ही काही शिरसाट साहेबांची वकिली करत नाहीये. आणि ते कोणाला वकिली करू देत नाही. हा. मला माहित नाही, ते चांगले प्रवक्ते आहे. आणि पक्षाची बाजू त्यांनी गेल्या 2 वर्षापासून चांगली सांभाळली. सांभाळलेली आणि चांगल्या चांगल्या वकिलाला घाण केलेलं, त्यामुळे त्यांची वकिली कोणी करू शकत नाही याचा अंदाज मला आहे. सरळ होतं की उलट होतं? नाही, सरळच आहे ना. हे सगळे बघतात, आजही बघतात, आजही बघतात. आणि मुळात काय माहितीये का, ही लढाई जशी राजेंद्र जंजाळ वर्सेस संजय शिरसाट जी आपण समजते ती नाहीये. आता तुम्ही म्हटलं की कार्यपद्धत चुकली आहे, नेमकं काय चुकलं? नेमकं म्हणजे मी ते सांगितलं ना की ज्या ठिकाणी पक्ष आणि कार्यकर्ता आपला मजबूत आहे, ज्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला चांगलं मताधिक्य मिळवून दिलं आणि हे मताधिक्य मिळत असताना ज्या लोकांशी संघर्ष केला आणि त्या लोकांशी संघर्ष करून मताधिक्य मिळवलं म्हणजे त्यांना हरवलं त्या वार्डापुरतं, त्या प्रभागापुरतं. आता त्यांनाच पक्षात घ्यायचं आणि या काम करणाऱ्याला म्हणायचं आता त्याच्या हाताखाली काम करा. ते कितपत शक्य आहे? विषय तो आहे. पण तुम्ही आताच म्हटलं की जर अनुभवी असेल किंवा जर ते डिझर्व करत असतील तर तुम्ही हाताखाली काम करायला रेडी आहात. तयार आहे ना, पण त्याचं ठोकताळा कोण तयार करणार? आज कोणाची क्वालिटी काय आहे, कोणाची ताकद काय आहे, हे कोण ठरवणार? तेच कोण ठरवणार? एकनाथ शिंदे साहेब ठरवणार ना. हे ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब म्हटले की हा चांगला आहे, कारण मी सांगितलं ना, शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांना खूप काही शिकवलंय आणि त्याच्यामध्ये ते ओळखू शकतात. मग त्यांनी जर यांना क्लीन चिट दिली तर मान्य राहील ना. मग शिरसाट साहेब चुकले कसं म्हणताय? जर साहेबांनी क्लीन चिट दिली तर? ती पण जर तर म्हटलं ना आपण, हो ना, मग जर तरच्याच गोष्टी नाही. मग राजूभाऊ काय करणार? राजूभाऊ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणार. त्यांनी उद्या सांगितलं तू कार्यकर्ता म्हणून जा, झेंडे लाव, बॅनर लाव, सत्रांच्या खुर्च्या लाव आणि मी सभा घ्यायला आलो घेतो, ते काम करणार. नाही, बंडखोर कार्यकर्त्याला नाही, शक्य नाही. बंडखोर कार्यकर्ता- बंडखोर इन द सेन्स ज्या संघर्षातून तुम्ही आलेला आहात, तुमची राजकीय कारकीर्द जी घडली आहे, काय सांगतोय, हा. ही लढाई माझ्या स्वतःची नाहीये, ही कार्यकर्त्यांसाठी. आणि शिंदे साहेब मला बाजूला करून कार्यकर्त्याला न्याय देणार असेल तरी मला मान्य आहे. मी म्हणतच नाही, मी आजही म्हणतो, मी तुम्हाला मागितलं का तिकीट, मी तुम्हाला मागितलं का महामंडळ, मी तुम्हाला मागितलं का निधी? मग जेव्हा मी माझ्या स्वतःसाठीच काही मागत नाहीये, मी कार्यकर्त्यासाठी मागतोय, तोच विषय. पुढच्या 5 वर्षात राजभाऊ स्वतःला कुठे बघतात? हे सगळे जनतेच्या हातात असतं. मला पण राष्ट्रपती व्हावं वाटतं. स्वतःच्या तर झालं पाहिजे ना. तरी स्वतःच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत काय? हे बघा, आपल्याला एवढी ताकद मिळाली पाहिजे की आपल्याला मिळालेल्या ताकदीतून आणि अधिकारातून जास्तीत जास्त लोकांचे काम कसे करते.
मी नगरसेवक होतो. मी नगरसेवक असताना माझ्या वॉर्डामध्ये जे काम केलं आजही जाऊन बघा की 100% सिमेंट कॉन्क्रीट रस्ते झालेला वॉर्ड म्हणजे छत्रपती शिवाजीनगर. चांगलं जॉगिंग ट्रॅक असणारा वार्ड म्हणजे छत्रपती शिवाजीनगर. चांगलं आरोग्य केंद्र असणारा वार्ड म्हणजे छत्रपती शिवाजी. आणि चांगलं सभागृह की ज्याच्यामध्ये चांगले कार्यक्रम होतात, योगा होतात, विचाराची देवाणघेवाण होते, ते सभागृह असणारा वार्ड म्हणजे छत्रपती शिवाजीनगर. म्हणजे एक नगरसेवक म्हणून जे जे काम करायला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन मी काम केलं. आणि माझी अपेक्षा आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक नेत्याने अशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे. मग एवढं सगळं म्हणजे असताना लोकांना जो राज्यकारणी, लोकांवरचा जो विश्वास कुठेतरी उडत चाललाय ना, त्या विश्वास परत मिळवण्यासाठी अशा पद्धतीने काम केलं. आणि एवढं सगळं चांगलं आहे, मग शिरसाट साहेबाला का दिसत नाही? ते शिरसाट साहेब सांगू शकतील ना, ते तर संजय आहे. हं. त्यांना तर पुढचं दिसतं. आता ते मग सांगितलं राज बरोबर. आता इतक्या मी जवळचं काय का दिसेना झालं? मी बरं, जवळचं त्याला- म्हणजे अगदी तुम्ही फॅमिली मेंबर आहे किंवा बंधुतुल्य आहे तुमचं रिलेशन राहिलेले, मी तुम्हाला का मग जाणीवपूर्वक अन्याय करायचा कार्यक्रम आहे? हे त्यांना तुम्ही विचारा आल्यावर. तुम्हाला काय वाटतं? नाही मला मी तर सांगितलं ना, हा. काम करण्याची पद्धत चुकली. म्हणजे जाणीवपूर्वक होतंय का हे असं? जाणीवपूर्वक होते, अजाणतेने होतंय का कोणाच्या सांगण्यावर होतंय हं. का काहीतरी पूर्वग्रह दूषित मनामुळे होतंय हे ते सांगतील. मी नाही सांगू शकत. तुम्ही काहीतरी संशोधन केलं असेल ना याच्यावर? संशोधन एक तर ते मंत्री आहे आता, हा. त्यांच्या मागे प्रचंड व्याप आहे कामाचं. त्यांना भेटणारे हजारो लोक आहे. तर या सगळ्यांमधून कुठं कुठं आजूबाजूला असे लोक असतात की ते सांगतात. पण ते एवढ्या कच्च्या कानाचे आहेत का? एकदाच जर तुम्हाला सांगितलं की याचा रंग लाल आहे, लाल आहे, लाल आहे, तर शेवटी तुम्ही जरी लाल नाही म्हटलं तर आजूबाजू लोक म्हणतात लाल आहे. तर तो थोडा संगतीचा परिणाम होत असतो, तो झाला असावा. दुसरं काही नाही. बरं, हा संघर्ष तुटण्यापर्यंत आणलं जाईल का? नाही, कारण तुटणार लोक वाट बघतात. तुटणार नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहे तोपर्यंत तुटणार नाही. कारण लोक वाट बघतात बाहेर, हे कधी तुटतंय म्हणून. नाही, लोक तर वाट बघतच असतात ना. हा. लोकांची ती सवय असते. आता मुद्दा निघाला होता घराणेशाहीचा, की राज्यात घराणेशाही विरुद्ध युती झाली. शहरामध्ये कुठेतरी घराणेशाही होताना वाटते का? हा, ती पुढे येईल का? शहरामध्ये घराणेशाही होणार नाही यासाठी तर हा संघर्ष चाललाय. म्हणजे तुम्हाला पण आम्ही काय म्हणतोय, कार्यकर्त्याला न्याय द्या. मग काय म्हणतो, त्याच्यासाठीच म्हणतो ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की घराणेशाही चालू आहे? कार्यकर्त्याला न्याय द्या. म्हणजे कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी चांगला आहे त्याचा न्याय हिसकून घेऊन, त्याचा अधिकार हिसकून घेऊन कोणाच्या दुसऱ्याच्या हातात देऊन, दुसरे म्हणजे कोण? जो नातेवाईक आहे, मुलगा आहे, मुलगी आहे म्हणून तिथं जायचं आणि चांगल्या कार्यकर्त्याच्या शुद्ध मराठीत बोकंडी त्याला बसवायचं. तसं नाही झालं पाहिजे. म्हणजे आणि इथे हीच भावना आहे सगळी. म्हणजे तुम्हाला असं डायरेक्टली म्हणायचं आहे की कोणाचे तरी मुलं भुकांडी बसतायत, अजून तर नाही बसलेले, याच्यानंतर सांगतोय बसून पण वाटतंय ना? राजभाऊ, असं वाटतं का नेता झाल्यानंतर माणूस कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष होते किंवा त्याचा, आता तुम्ही खूप संघर्षातून आलात, विद्यार्थी सेनेत तुम्ही जेव्हा उल्लेख केला त्यावेळेस ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली, मग डॉक्टर मदन लांडगे असतील, सुगबुळे असतील, हे लोक कुठे आहेत? डॉक्टर मदन लांडगे परभणीचे ना. हं. ते आता परभणीला आहे, खूप दिवसांपासून संपर्कच नाही. संघटनेत कुठे आहेत? नाही, ते आमच्या सोबतच नाही आलेले. तुमच्या सोबत आहेत ना ते नाही. जिल्हा संघटक आहेत परभणीचे. मला आता माझा खूप दिवसांपासून त्यांची संपर्क नाही. आणि विजय सुपुकडे आमचे आहे ना, विद्यापीठ प्रमुख आहे आमचे. तुमचं आहे अजून इंटरेक्शन? हो, अजूनही आहे. बरेचसे लोक जे जुने विद्यार्थी दशेपासून माझ्या सोबत होते, तर बरेचसे लोकांशी अजून पण संपर्क आहे. राहुल पाटील आमदार झाले, तुम्ही अजून इकडे महापौर पदापर्यंत नाही पोहोचले. राहुल पाटील ज्या कार्यक्षेत्रात काम करतात त्या कार्यक्षेत्रामध्ये मुळातच शिवसेनेची स्पर्धा कमी होती. आणि छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे राजधानीचे क्षेत्र आहे. आणि जशी शिवसेनेची ताकद जास्त आहे तशी शिवसेनेकडे नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या पण जास्त. एखाद्या ओसाड रानामध्ये बाग फुलवणं आणि एखाद्या बागाती शेतामध्ये बाग फुलवणं याच्यात खूप फरक आहे. पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो मी, की शिवसेनेची जी ताकद, जी जरब होती, दगड उभा गेला तरी निवडून येत होता. आज ती परिस्थिती नाहीये. हे बघा, बदल जो असतो ना, बदल घडत असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये बदल घडत असतो. निश्चित जेव्हा शिवसेना काम करत होती तेव्हा दुसरे पक्ष नव्हते. भारतीय जनता पार्टी एवढी मजबूतीने पुढे आलेली नव्हती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्हती. आणि त्यावेळेस शिवसैनिक काम करत असताना कुठंतरी एखाद्या चौकामध्ये बसणारा शिवसैनिक तो इतक्या ताकदीचा होता
की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जरी गेला किंवा कलेक्टर ऑफिसला गेला किंवा तहसीलमध्ये गेला तर त्याच्या गळ्यात असलेला जो एकदम माळलेला भगवा रुमाल होता त्याला पाहून सुद्धा अधिकारी उठून उभं राहतो. राजू भाऊनी ते अनुभवलेलं आहे ना. अनुभवलेलं. हम्म. तेवढी ताकदीची शिवसेना होती. आता कार्यकर्ते नेते यांची कार्यपद्धती बदलली. सोशल मीडिया याच्यामुळे प्रत्येक माणूस हुशार झाला आणि त्याच्यामुळं प्रत्येक माणूस आता आपण बघितलं तर याच्या पहिले कोणत्या शासकीय कार्यालयात काम असायचं तर नेता असल्याशिवाय काम होत नव्हतं. आता डायरेक्ट सामान्य माणूस जाऊन पण काम करतो आणि ज्याला तुम्ही संघर्ष म्हणतात, ज्याला तुम्ही धाक म्हणतात, तो धाक दाखवण्याची आता शक्यतो गरज पडत नाही. ज्या ज्या ठिकाणी गरज पडते तिथे दाखवतोच. हे अनुभवलेलं आहे. गेल्या 4-5 वर्षांमध्ये जिथं जिथं संघर्ष झाला तिथे तर मी स्वतः जातीने हजर आहे आणि दहशत काय असते, ताकद काय असते हे दाखवून दिलेलं आहे. पण जिथं गरज असते तिथं दाखवली पाहिजे असं माझं मत. प्रत्येक ठिकाणी जाऊनही दादागिरी करणं असं मला वाटतं योग्य नाही. इन्स्टावर रील्सचा वॉर चालू आहे, बघता की नाही? इंस्टावर वॉर नाही चालू आहे. इंस्टावर विचाराची देवाणघेवाण चालू आहे आणि ते मुक्त व्यासपीठ आहे मोक्ष व्यासपीठ. की ज्याच्यावर कोणाचंच बंधन नाही. त्याच्यामुळं चाललंय कार्यकर्ते कोणी इकडून काय टाकतं, कोणी तिकडून काय टाकतं. पण त्याच्यामध्ये पण खऱ्या अर्थानं जे लोक समोर येऊन बोलू शकत नाही ते लोक कुठेतरी इंस्टाग्रामच्या माध्यमातून बोलायचा प्रयत्न करतात. काही चांगलंही बोलतात, काही वाईटही बोलतात. त्याची पातळी बरीच खाली जाते. नाही, आमच्याकडून कोणतीच पातळी खाली गेली नाही, एकंदर सगळ्या चर्चा ज्या येतात तुमच्याकडून म्हणून नाही म्हणत आहे, कुठेतरी कार्यकर्ता जेवढा त्याची विचाराची क्षमता असते तेवढ्या विचाराने तो वागत असतो. प्रत्येक कार्यकर्ता जर उच्च कोटीच्या विचाराचा असता तर नेता झाला असता, आमच्या बाजूला बसला असता. त्याच्यामुळे कार्यकर्त्याला तेवढी माफी नक्कीच असते, कोणताही असतो. ठाकरे आणि शिंदे यांच्यातला डिफरन्स काय, मेजर डिफरन्स जाणवतो? ठाकरे म्हणजे कोणते ठाकरे? उद्धव ठाकरे. कारण आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. भरपूर ठाकरे आहेत. नाही, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक आहे. आता ते ठीक आहे, मी सांगितलं ना, एकीकडं डायरेक्ट शिवसेनेचा पक्षप्रमुख झालेला माणूस आहे आणि एक माणूस संघर्षातून महाराष्ट्राचा मंत्री झालेला आहे. अगदी सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन, अगदी रिक्षा चालवणारा, अगदी आनंदिगे साहेबाच्या हाताखाली काम करणारा एक कार्यकर्ता. अगदी तुम्हाला सांगतो मी 24 तासामधून 18 तास काम करणारा एकनाथ शिंदे साहेब. एवढा काळजाचा नेता मी दुसरा बघितलंच नाही असते. एकंदरीतच इंटरनेट असेल किंवा न्यूजवर हॉट सेन्सेशनल टॉपिक आहे राजेंद्र जंजाळ वर्सेस संजय शिरसाट. हे म्हणायला हरकत नाही की जंजाळ कुठेच जाणार नाहीत, शिवसेना सोडून जाणार नाहीत. मी आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. आता आता कधीपर्यंत? जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे तोपर्यंत. इशारा नाही यार, हे प्रेम आहे. आणि मी सांगतो ना, मी राजकारणामध्ये खूप नेते बघितले. बरं, प्रेफर्ड दुसरा ऑप्शन काय असेल, बीजेपी की अपक्ष? नाही, जेव्हा अजून विचारच झाला नाही तर प्रेफरन्स शोधायचा कशाला? जेव्हा तुमच्या समोर प्रश्नच आला नाही तर पर्याय बघायचे कशाला? ज्या दिवशी प्रश्न येईल तेव्हा पर्याय बघायचा, तोपर्यंत तर पर्याय बघायची गरज पडणार नाही. हे तुम्ही असं पूर्ण मुठ्ठी उघडत नाही. मी लपून छपून काही करणारा कार्यकर्ता नाही. परीक्षेमध्ये येणाऱ्या संभाव्य प्रश्नाची आधी तयारी करावीच लागते ना. अचानक प्रश्नपत्रिका समोर आल्या तुला जमते. राजकारणी प्रश्न समोर आले तरच पर्याय समोर येतील हो, ना. पण प्रश्नाचा अभ्यास प्रश्नच माहित नाही, नुसते पर्याय शोधून करायचं काय? पण सिलेबस राजकारणी मधले तर दूरचा प्रश्न आहे ना. विचार करतात, तर वैयक्तिक विचार तर तुम्ही केलाच असेल. नाही, मी वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक फायद्यासाठी किंवा मला हे मिळालं पाहिजे याच्यासाठी मी राजकारण करतच नाही. एवढा विचार केला असता तर मी लोकसभेमध्ये इच्छुक होतो. मला तिकीट मिळालं नाही, सिनियरिटी म्हणून भुमरे साहेबांना तिकीट मिळालं. आपण त्यांचा सन्मान केला, काम केलंच ना. मला नाराज जर व्हायचं असतं तर मी तेव्हाच नाराज झालो असतो आणि ते कारण होतं नाराज होण्यासारखं. बरं, तेव्हा आता नाराज झालो मी, आता काय कसं चित्र पाहताय तुम्ही येणाऱ्या महापालिकेचं? नाही, येणाऱ्या महापालिकेमध्ये 100% महापौर पदावर बसणाऱ्या माणसाच्या हातामध्ये भगवा झेंडा असेल. युती होईल का? 100% युती होणार. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली ही नैसर्गिक युती आहे. बरं, ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राजू भाऊवर कितपत जबाबदारी दिली जाईल?
तिथेही बाजूला कर का तिथेही बाजूला करतील? नाही नाही, जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित दिली जाईल, 100% दिली जाईल. आणि शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख पद हे अतिशय महत्वाचं पद आहे. आता त्याच पदावरून तुम्हाला थोडंसं बाजूला करायचं चालू आहे ना कारस्थान. बाजूला गेलं तर जबाबदारी नाही भेटणार, असलं तर जबाबदारी मग राजूभाऊ काय करतील? मग आहेच ना, मी प्रभागात धरणारच आहे ना. मी थोडी थांबणार आहे, मी पक्षासाठी काम करणारच आहे ना. आणि पक्षासाठी काम करण्यासाठी करायला तुम्हाला पदच पाहिजे असं आवश्यक नाही. याच्या पहिले मी जेव्हा विभागीय सचिव होतो मी विद्यार्थी हो. सेनेचा, त्याच्यानंतर युवा सेनेमध्ये मी उपसचिव होतो महाराष्ट्राचा, तेव्हा मी काम केलं ना. खूप मोठं काम केलं. आणि मी इथंच नाही, मी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाऊन काम केलं, मी लोकसभेमध्ये पुन्हा पिंपरी चिंचवड लोकसभेमध्ये जाऊन काम केलं. काम करण्यासाठी तुम्हाला पदाची आवश्यकता नाही, काम तुम्ही कसं करू शकता, आणि ते करत आलोय आपण आजपर्यंत. शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बीजेपीत गेलाय. बोला. हो, ती झालेली घटना खरं तर खूप गंभीर आहे, परंतु ते कार्यक्षेत्र माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं मला उचित वाटत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी संपर्क साधा, ते चांगल्या पद्धतीने उत्तर देतील. खूप खूप धन्यवाद. असं वाटतं की येणाऱ्या काळात अजून तरी वातावरण जास्त पेटताना दिसतंय. वातावरण पेटतं राहिलं पाहिजे. एकदम सगळेच विषय थंड पास्त्यामध्ये दाखवून ठेवले ना. कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा राहत नाही. पण शेवटी नेत्यांना माझे कार्यकर्ते पेटले काय, त्यांचे कार्यकर्ते पेटले काय, फायदा तर पक्षालाच होणार आहे. हा, पण नाही, त्रास नेत्याला होता ना. नेत्याला त्रास झालाच पाहिजे, झाला मी असो तर कोणी असो. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.